नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 27 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। तर काल दिलेला होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे, आणि याचं उत्तर हे बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे। त्यांचं मनापासून अभिनंदन। आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नसेल त्यांच्यासाठी आपण उत्तर डिस्कस करणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या आढळते। आणि कमेंटमध्ये आपण सर्वांनी उत्तर सांगायचं आहे की महाराष्ट्रातली सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे। त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न बघणार आहोत की कोणत्या राज्यात महिला पोलिसांना 1 वर्षाची मातृत्व रजा देण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, तामिळनाडू या राज्याने नुकतंच जे काही महिला पोलीस आहेत त्यांना 1 वर्षाची मातृत्व रजा अर्थात मॅटर्निटी लीव देण्याची घोषणाही केलेली आहे। तर त्याविषयी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघणं गरजेचं आहे। तामिळनाडू सरकारने महिला पोलिसांना 1 वर्षाची मातृत्व रजा अर्थात मॅटर्निटी लीव देण्याची घोषणा केलेली आहे। तसंच त्यामध्येच असं सांगण्यात आलेलं आहे की बाळंतपणानंतर परतल्यानंतर 3 वर्ष पोस्टिंग पतीच्या घराजवळ किंवा तिच्या आईवडिलांच्या घराजवळ करून घेता येणार आहे। आणि यामुळे काय होईल तर जे काही लहान बाळ असेल त्याची योग्य रीतीनं पालनपोषण हे करता येणार आहे। तर त्या योजनेमध्ये गोष्टी या असणार आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच जे काही तामिळनाडू राज्याचा विषय आहे तर त्या राज्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे की तामिळनाडूची राजधानी काय आहे, चेन्नई आहे। मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन आहेत, राज्यपाल R.N. रवी हे आहेत आणि त्या तामिळनाडूचं शास्त्रीय नृत्य हे भरतनाट्यम हे आहे। हे परीक्षांमध्ये आपल्याला विचारलं जातं शास्त्रीय नृत्य वगैरे। तसेच या राज्यामध्ये 2 अणुऊर्जा केंद्रसुद्धा आहेत, कल्पकम आणि कुडनकुलम। यावरसुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, म्हणून ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपण लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे, UPS योजना लागू करणारा पहिला राज्य कोणता ठरलेला आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, महाराष्ट्र राज्यामध्ये UPS योजना ही लागू करण्यात आलेली आहे। आणि असं करणारा महाराष्ट्र पहिला राज्य ठरलेला आहे मित्रांनो। कारण नुकतंच जर बघितलं आपण तर केंद्र सरकारनं ही जी काही UPS एक पेन्शन योजना आहे ती लागू केलेली आहे केंद्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी। तेच आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्रानं अशा प्रकारची योजना लागू केलेली आहे आणि तो लागू करणारा महाराष्ट्र पहिला राज्य ठरलेला आहे। म्हणून ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे। त्याविषयी अधिकची इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे। जे किमान 25 वर्ष नोकरी करतील अशा कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या 50% मासिक पेन्शन हे दिलं जाणार आहे केंद्र सरकारमार्फत। तसेच जे किमान 10 वर्ष नोकरी करणारे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी निवृत्तीनंतर 10,000 रुपये दरमहा पेन्शन दिली जाणार आहे। आणि जर कर्मचाऱ्यांचे निधन झालं तर त्याच्या कुटुंबाला निवृत्तीवेतनची या योजनेमध्ये हमी आहे, त्याच्या कुटुंबालाही निवृत्तीवेतन दिली जाणार आहे। तसेच हे जे काही निवृत्तीवेतन मिळणार आहे त्यामध्ये ज्या प्रकारामध्ये महागाई दर वाढेल त्यानुसार त्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ केली जाणार आहे। या काही तरतुदी त्या केंद्र सरकारच्या UPS अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये तरतुदी केलेल्या आहेत। आणि तसंच मित्रांनो हे झालं केंद्र सरकारच्या त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी, पण राज्य सरकारमध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी मात्र महाराष्ट्र राज्याने स्वतःची UPS योजना ही जी काही स्कीम आहे युनिफाईड पेन्शन स्कीम अशाच प्रकारची स्कीम ही महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे। आणि असं करणारा महाराष्ट्र राज्य हा पहिला ठरलेला आहे, म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच हायब्रिड रॉकेट रोमी-1 लॉन्च करण्यात आले, ते कोणाद्वारे विकसित करण्यात आलेले आहे। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, स्पेस झोन इंडिया याच्यामार्फत हे हायब्रिड रॉकेट रोमी बनवण्यात आलेला आहे। याच्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे। हा भारताचा पहिला रियुजेबल रॉकेट असणार आहे। स्पेस झोन इंडिया ही जी काही तामिळनाडूमधील एक प्रायव्हेट स्टार्टअप कंपनी आहे त्याच्याद्वारे
हे रॉकेट बनवण्यात आलेलं आहे. आणि हायब्रिड म्हणजे काय, तर हे जे काही रॉकेट असणार आहे ते घन इंधन तसेच द्रव इंधन अशा दोन्ही प्रकारच्या इंजिन यामध्ये असतात. आणि या ठिकाणी आपण छायाचित्र बघू शकता, अशा प्रकारचं ते रॉकेट आहे. चला मग पुढचा प्रश्न बघूया. जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा कोणत्या देशात सापडला आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, बोत्सवाना. हे जो काही देश आहे त्या देशामध्ये जगातला दुसरा सर्वात मोठा हिरा हे नुकतंच सापडलेला आहे. त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघूया. आणि हा जो काही हिरा सापडला आहे तो 2492 कॅरेटचा हिरा आहे. आणि कॅनडाची जी काही खनन कंपनी त्या ठिकाणी काम करते त्याने हा हिरा शोधून काढलेला आहे. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की जगातला सर्वात मोठा हिरा कोणता आहे, तर तो दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला होता 1905 साली. आणि ते 3106 कॅरेटचा होता मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण छायाचित्र बघू शकता जो नुकताच बोत्सवाना या देशामध्ये सापडलेला हिरा आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण दररोज आपण तुमच्यासाठी डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तसेच आपल्या हा व्हिडिओ मित्रांनासुद्धा शेअर करा, त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. चला मग पुढचा प्रश्न पाहणार आहोत. नुकतेच टॅनेजर 1 उपग्रह कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केले आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, नासा. ही जी काही अंतराळ संस्था आहे तिने हे टॅनेजर नावाचा उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेला आहे. तर त्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे काही टॅनेजर 1 नावाचं सॅटेलाईट आहे किंवा उपग्रह आहे ते काय करणार आहे की मिथेन उत्सर्जन जे काय होतं त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे. त्या दृष्टीने याला प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. आणि कोणत्या रॉकेटद्वारे किंवा प्रक्षेपकाद्वारे याला प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे फाल्कन 9, जे की स्पेसएक्स ही इलॉन मस्क यांची कंपनी आहे त्याच्याद्वारे हे वरती पाठवण्यात आलेलं आहे या रॉकेटद्वारे. हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे जे काही सॅटेलाईट आहे टॅनेजर 1 त्याचे उद्दिष्ट काय आहेत, कशासाठी याला वरती पाठवण्यात आलेलं आहे, तर जे काही कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन आहे त्याचं उत्सर्जन शोधणे, त्यानंतर तापमान वाढीस कारणीभूत असणाऱ्या हरितगृह वायू जे असतात त्यावर निरीक्षण ठेवणे आणि तापमान वाढीवर उपाययोजना शोधणे, हे त्यामागचं उद्दिष्ट आहे हे सॅटेलाईट वरती पाठवण्यामागं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच भगवान हनुमानची मूर्ती कोणत्या देशात उभारण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, USA अर्थात अमेरिका या देशामध्ये नुकतंच हनुमानाची मूर्ती उभारण्यात आलेली आहे. तर त्याविषयीसुद्धा आपल्याला माहिती बघायची आहे. अमेरिकेतील जे काही टेक्सास राज्य आहे त्या राज्यामध्ये ही पुतळा किंवा मूर्ती उभारण्यात आलेली आहे. आणि 90 फुटाची मूर्ती असणार आहे किंवा आहे. आणि याचं नाव काय ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. स्टॅच्यू ऑफ युनियन असं त्या मूर्तीला किंवा त्या पुतळ्याला नाव देण्यात आलेलं आहे. त्याची उंची एक लक्षात ठेवायची आहे 90 फूट आणि ही ब्रॉन्झपासून बनवलेली मूर्ती आहे. ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तसेच आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी जे की भारतामध्ये आहे, जे की जगातला सर्वात उंच असा पुतळा आहे, तर ते आपल्याला सांगायचं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे ते प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच महिला समानता दिवस कधी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 26 ऑगस्ट हा नुकताच महिला समानता दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयीसुद्धा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे. हे जे काही अमेरिका देश आहे त्या अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगोदरच्या काळामध्ये महिलांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. आणि बऱ्याच काळ उलटल्यानंतर 26 ऑगस्ट 1920ला पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार त्या देशामध्ये देण्यात आला. म्हणून त्या दिवसाची आठवण म्हणून महिला समानता दिवस म्हणून जगभरात साजरा करण्यात येत असतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दिनविशेष की महिला समानता दिवस कधी साजरा करण्यात येतो आणि का साजरा करण्यात येतो. त्यानंतर शेवटी जसं आपण दररोज होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तसं आजचं होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाणे कोणते आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे.
कोणीही उत्तर न देता पुढं जायचं नाही, कारण मित्रांनो प्रश्न तुमच्यासाठीच बनवलेले आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात. म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे. याचा फायदा सर्वांना आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारच आहे. चला मग, तसेच मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल जर आपण जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. आपली ID आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी आपण मोफत लेक्चरच्या नोट्स वगैरे टाकत असतो. तसेच आपली ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि ती मोफत असणार आहे. त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.